अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे, उपवर्ग करण्यासाठी नेमलेली बदर समिती तात्काळ बरखास्त करून अहवाल फेटाळून लावावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकरिता बुधवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजेदरम्यान क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा धडक मोर्चा भीम सैनिकांच्या वतीने काढण्यात येणार असल्याबाबतची माहिती भीम सैनिकांच्या वतीने देण्यात आली आहे. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आनंदराज साहेब आंबेडकर, चंद्रकांतजी हंडोरे साहेब, राजकुमार बडोले, बबनराव घोलप, बाबूराव माने, प्रकाश कांबळे या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वामध्ये 12 तारखेला क्रांती चौक येथून 11 वाजता मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. मोर्चा सकाळी 11 वाजता निघून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्याचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी हे सारे नेते मंडळी सभेमध्ये रूपांतरित होऊन त्या भाषण करून तो मोर्चा त्या ठिकाणी संपणार आहे. यासाठी आजची पत्रकार परिषद. किती लोक सहभागी होऊ शकतात? तुम्हाला सांगितलं मी, कमीत कमी 50,000, जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत लोक येतील. उपवर्गीकरण रद्द व्हावं एकच मागणी का अजून काही? एकूण 15 मागण्या आहेत आमच्या. बदर समितीचा अहवाल रद्द करावा, भारतीय संविधानातील प्रतिनिधित्वाच्या तत्वानुसार संसदेने आरक्षण कायदा पारित करून खाजगी क्षेत्रात सर्व स्तरावर आरक्षण लागू करावे आणि या कायद्याचा समावेश संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये करावा. घटनात्मक तरतूद आणि आरक्षण कायदा असतानाही महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 रोजी बेकायदेशीररित्या शासन निर्णय निर्गमित करून पदोन्नतीतले बंद केलेले जे आरक्षण आहे ते तात्काळ सुरू करावे. शासकीय आणि सार्वजनिक सेवा उद्योगांचे खाजगीकरण आणि ठेकेदारी पद्धती ही जी आहे ती बंद करावी. शिक्षण हा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करून KG पासून ते PG पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचं मोफत शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. राज्य शासनातील सर्व प्रकारची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत देण्यात येणारी अधिछात्रवृत्तीची फेलोशिपची संख्या 1000पर्यंत करण्यात यावी. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे. उपवर्गीकरणासाठी नेमलेली बदर समितीचा अहवाल तात्काळ बरखास्त करून तो अहवाल फेटाळून लावण्यात यावा. आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी. रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत. अनुसूचित जातीचा अनुशेष भरण्यासाठी विशेष भरतीची मोहीम राबविली जावी. रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ रोस्टर प्रणाली पारदर्शक करावी. शिक्षण, शिष्यवृत्ती व संशोधन ही संधी वाढवण्यात यावीत. खाजगीकरणामुळे कमी होत असलेल्या आरक्षण संधीवर नियंत्रण आणावे. संसद आणि विधानसभेत आरक्षण अंमलबजावणीवरील वार्षिक श्वेतपत्रिका ही सादर करावी. संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार अनुसूचित जातीचे हक्क अबाधित ठेवावेत. शासकीय, निमशासकीय, विद्यापीठ आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व रिक्त आरक्षित पदे ही तात्काळाने भरण्यात यावीत. खाजगी आणि सहकार क्षेत्रात खाजगी अभिमित विद्यापीठात आरक्षण धोरण लागू करावे. खुल्या प्रवर्गातून केलेल्या नोकर भरतीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. संसद आणि विधानसभेत आरक्षण अंमलबजावणीवरील वार्षिक श्वेतपत्रिका ही देखील सादर करावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणे आणि त्यांना क्रिमिनल लावणे याबाबत दिलेल्या असंवैधानिक निर्णय पूर्णपणे रद्द करणारे विधेयक लवकरात लवकर संसदेमध्ये मंजूर करण्यात यावे.
समाजाला काय आव्हान करणार? समाजाला शेवटचं एकच आवाहन करणार आहे की आपल्या सर्व आरक्षणाच्या संबंधानं अस्तित्वाची लढाई आहे. भावी पिढीला या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी उद्याच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने